अरे भाई चाललो कारल्याला, चला कारल्याला जाऊ. हॅलो गाईज, रातच्या झोपतावेळी प्रिझान ठेवलेला फोन कारण की घालता तो पक्का गरम. क्या बात करता यार. असाच बाहेर जाऊन बघला तर आयवसा चावलांशी पाखरा करत होती. आयवला सांगते का ये बरं ब्लॉग मध्ये, तर आयव नाही ये, बोलते तुझा तू कार. तिसची जरा घराची पुढे गेलो ते या बघा काय घोरपल. हीच घोरपल बोलतं मोठी झालं माणसानं म्हणून उचलतं. तर मीनी विचार केला हिला पकडून मोठी करायची का पालाची का बरं. तसा विचार केला तर डोक्यान काहीतरी व्हिडिओ आली माझे. यो आहे कोमोडो ड्रॅगन. जर तुम्हाला पुण्याला पकडायचा आहे तर त्याच्या घशानं फाशी बांधायची आणि मग तो तुमच्या जीवाला फाशी लावेल आणि बरोबर घोडाला. जाऊ दे बरं, विषय सोडू दे. तवऱ्यान सारंग दादाचा कॉल आला. तो बोलतो चल कुठं तरी जाऊ. नेऊन कुठं नेईन बरं डुंगीवर. तो बोलतो चल जाऊ डायरेक्ट मुंबईला बोलू नाही तर पैसे घेतलं बरं आता वेळी कपडं पण आणू. काही झाला तरी तिथं व्हरायटी ऑफ कपडा असतात आणि पाहिजे तसं घ्यायला भेटतात. पाहिला गेलो इथं काम होता जरासा. स्कूटीच्या समोर तो स्पीडोमीटर असतो तो बंद झालता, तो नीट करायला आलतो. तर आमच्या गावांशी येता केसांचा चोथ्या झालता अख्खा. ते इथं 17.5 तास थांबून निघलो मग आम्ही CST ला. आज काही फोनाची क्वालिटीच वेगळी दिसत होती का क्वालिटीच्या जागेवर आलतो म्हणून. नंतर यो घर बघला तर हॅरी पॉटरचीच आठवण आली. तसंच मग आम्ही आमचा सामान घेऊन निघलो आमच्या गावाक. आता वावल्याला पोचता बरं 22.5 तास लागणार आहेत. बरं मी याच्या त्याच्या व्हिडिओ घेत या काय स्वर्गान आलो का काय मी बघू दे बरं. यो घ्या स्वर्ग नाही नरकान. 5 मिनिटं उभा राहिलो तर 5 किलो धूळ डोक्यान गेलती. नाही या बोगद्यांच्या घरात चाललेलो, काही कारले बेलेल नव्हतं चाललो. चला आजच्या ब्लॉग साठी एवढाच, भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय.